मुंबई उपनगर ठाणे रायगड जिल्ह्याला पुढील 2 तासांसाठी रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची हवामान विभागाची माहिती। पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी, तर पालघर जिल्ह्याला उद्याही रेड अलर्ट जारी। अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या करण्यात आल्या सूचना। रत्नागिरी जिल्ह्याला पुढील 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट। पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। उद्यापासून 5 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट। नागरिकांना सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। कल्याणपूर्वमधील अडवेली ढोकळी या परिसरातील साई विहार संकुलाच्या तळमजल्यावर गुडघाभर पावसाचं पाणी। नाले सफाई झाली नाहीये, त्यामुळे गटाराचं पाणी सोसायटीमध्ये शिरलंय। घरातील फर्निचर आणि घरगुती वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। पावसाचा जोर जर कायम राहिला तर रात्रभरात कमरेपर्यंत पाणी साचण्याची भीती आहे। उल्हासनगरच्या बाबासाई नगरमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। बाबासाई नगरमधील 50 ते 60 घरं पाण्याखाली गेली आहेत। दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। नवी मुंबईमधल्या शिरवणे गावातील भुयारी मार्गामध्ये पाणी भरलेलं आहे। पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढताना त्रास होतोय। पाण्यातून वाट काढताना वाहन चालक त्रस्त झालेले आहेत। पावसाचा जोर जर कायम राहिला तर आणखी पाणी वाढण्याची भीती आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय। सखल भागात पाणी साचलंय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विवळ वेडे या उड्डाणपुलावर पहिल्याच पावसामध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ड्रेनेज होल्स बुजलेत, त्यामुळे पुलाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। पनवेलमधील पळसपे फाटा या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं। वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं देखील पाहायला मिळालंय। रायगडच्या रोहा या ठिकाणी जोरदार पाऊस झाला। पावसामुळे कुंडलिका नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। रायगडमध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये। माणगाव आणि महाडमधील काळ नदी, कळंबी आणि सावित्री नदी दुथडी भरून वाहण्याच्या मार्गावर आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। रायगडमध्ये अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची सध्याची पाणी पातळी 8.10 मीटरवर आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। वसईच्या राजीवली वाघराळपाडा या परिसरातील नाल्यामध्ये 2 कार वाहून गेल्या। सुदैवानं कार चालकाचा जीव वाचलाय। पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जातानाची दृश्य देखील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे। पावसानं हजेरी लावली। नागरिकांमध्ये समाधान दिसतंय। घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज सध्या वर्तवला जातोय। दुसरीकडे पुण्याच्या लोहगड परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। पुण्याच्या अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली आहे। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर धुळे शहरामध्ये पाऊस बरसलाय। काही ठिकाणी रिमझिम, काही ठिकाणी शहरात जोरदार पाऊस झालाय। शिरपूर, शिंदखेडा, साखरी या शहरामध्ये पावसानं मात्र दांडी मारली आहे। विदर्भात आणि खानदेशातील पावसामुळे जळगावमधील पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। हत्तूर धरणातून तापी नदी पात्रामध्ये विसर्ग पाण्याचा सुरू आहे। नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर शहरामध्ये पावसाचं आगमन झालं। जून महिना कोरडा गेलाय, त्यानंतर जुलैच्या पहिल्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील लांजा या ठिकाणी वेरळ घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली आहे। रात्री ही घटना घडली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दरड हटवण्याचे प्रशासनाकडून काम सुरू आहे। चिपळूण या ठिकाणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका निर्माण झालाय। पावसामुळे गॅबियन वॉलला फाउंडेशनची माती वाहून गेली आहे। पाया कमकुवत झाला, त्यामुळे गॅबियन वॉल कोसळण्याचा देखील धोका निर्माण झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वेळवी लेणी या परिसरामध्ये मुसळधार पावसानंतर धबधबे प्रवाहित झाले। लेणी क्रमांक 5 आणि सीतानहाणीमधील धबधबे प्रवाहित झाले। निसर्गाचं सौंदर्य त्यामुळे खुललंय। नवी मुंबई या ठिकाणच्या नेरूळमधील एलपी पुलाखाली शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली। 2 विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले। विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानं दोन्ही विद्यार्थिनी पाण्यात पडल्या। दोन्ही विद्यार्थिनींवर सध्या उपचार सुरू आहेत। जळगावच्या जामनेर या ठिकाणी वाकडी गावामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्याला विजेचा धक्का बसला। विजेच्या खांबामध्ये वीज प्रवाह उतरला, त्यामुळे ही घटना घडली। स्थानिकांनी वेळीच धाव घेतली। विद्यार्थी सुदैवानं वाचलाय। पुण्यातील शिलाईवळ चौकामध्ये झाड कोसळलेलं आहे। 2 मुलींच्या अंगावर हे झाड पडलंय। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत। धुळ्याच्या पारोळा रोडवरील मुख्य बाजारपेठेत पावसामुळे लिंबाचं झाड उन्मळून पडलंय। झाड पडलं, त्यामुळे 4 ते 5 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अंबरनाथच्या निलयोग नगर परिसरामध्ये झाड धोकादायक स्थितीत आढळलेलं आहे। नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी झाडाच्या फांद्या छाटल्या नाही, अशी नागरिकांनी तक्रार केली। पालघरमध्ये मुसळधार पाऊस होतोय। जनजीवन विस्कळीत झालं। तालुक्यातील धुकटनमध्ये घराच्या भिंती कोसळल्या। दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात घराचं नुकसान झालं। अन्नधान्य, कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा झाड कोसळलेलं आहे। झाड कोसळलं, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। धोकादायक झाडांबाबत नागरिकांमध्ये मात्र भीती निर्माण झालेली आहे।
पनवेलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच आहे। पावसामुळे खारघर या ठिकाणच्या पांडवकडा धबधबा प्रवाहित झालाय। तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। पांडवकडा डोंगरावरती धुक्याची चादर मात्र पसरली आहे। मुरबाडमधील मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित झाले त्यामुळे पर्यटकांची धबधब्यांवरती गर्दी वाढली आणि घाटातील धबधब्यांवर पर्यटक मनमुराद आनंद लुटताना दिसतायत। परभणीच्या जिंतूरमध्ये लाडगावमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या महिलेचा 18 तासांनंतर मृतदेह सापडला। मंगलाबाई खंडागळे असं मृत महिलेचं नाव आहे। काल संध्याकाळी शेतातून घरी येत असताना ओढ्यातील पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे त्या वाहून गेल्या होत्या। रायगड या ठिकाणच्या गोरेगावमधील अलहसन इमारतीचा मधला कॉलम धोकादायक स्थितीत आहे। कॉलमचं कॉन्क्रीट निखळल्यानं मोठा धोका निर्माण झालाय। 126 रहिवाशांचे जीव धोक्यात आहे। प्रशासनाकडून 26 कुटुंबांचं तातडीने स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। जळगावच्या पाचोरा तहसील कार्यालयावरती काँग्रेसनं धडक मोर्चा काढलाय, तर रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी केली जाते। आगाऊ फिंगरप्रिंट घेऊन धान्य लाटल्याचा आरोप आहे। 531 कार्डधारकांचे 2100 लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याचा दावा केला जातोय। धाराशिवमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींकडून मंत्री प्रताप सरनाईकांसोबतचा फोटो पोस्ट करण्यात आला। प्रवीण स्वामींच्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं। बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांविरोधात शिवसैनिकांनी उपोषण केलं। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप आहे। पुण्याच्या भोर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाली आहे। एनसीपीचे नगरसेवक कुणाल धुमाळ आणि भाजपचे नगरसेवक सुमंत शेट्टे चालू सभागृहात एकमेकांवर धावून गेले। नांदेडमध्ये श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेतही ठेवलंय। भंडाऱ्यामध्ये बीटीबी भाजी मार्केटमधल्या दुकानांना सील केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये भाजीपाला फेकून आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा शेतकऱ्यांनी इशारा दिला। सांगली यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी 7 जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर 1 दिवस धरणे आंदोलन करेल, तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध प्रकल्प मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। सोलापूरमधल्या सलगर वस्तीतील 118 झाडं तोडली आणि या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। वृक्षतोड केल्याप्रकरणी जागा मालक असलेले राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांना 1,22,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांनी ही कारवाई केली आहे। भंडाऱ्यातील बेवारस दूध पाकिट प्रकरणाचा अखेर खुलासा। दूध संघाकडून दुकानदाराचा शोध घेत पंचनामा। पाकिट फेकणाऱ्या दुकानदाराची जिल्हा दूध संघाकडून चौकशीही, तर फेकलेली सर्व दुधाची पाकिटं मुदत संपलेली होती। भंडाऱ्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर मोकोका अंतर्गत कारवाई। सुगंधित तंबाखू आणि खर्रा विकणं प्रतिबंधित, 3घांवर मोकोका अंतर्गत कारवाई। भंडारा जिल्ह्यातील ही पहिली कारवाई असल्याचं बोललं जात आहे। परभणीमध्ये रेशनचा 300 क्विंटल गव्हाचा अवैध साठा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यातही घेतलं। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रींकडून पाहणी दरम्यान वेद मंदिर परिसरातील नव्यानं केलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या दर्जावर आक्षेप। निकृष्ट कामामुळे तयार रस्ता तोडून पुन्हा नव्यानं करण्याचे आयुक्तांचे आदेश। जळगाव या ठिकाणच्या भुसावळमधील कालिका माता मंदिरातील पुजारी हत्या प्रकरणाचा उलगडा। रेल्वेचं भंगार सोडण्यापासून रोखलं, त्यामुळे पुजाऱ्याकडून 3घांची हत्या करणाऱ्या 3घांना पोलिसांकडून अटक। गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरमध्ये छापेमारी, तर भोगावतीमध्ये श्रीमंत पाटील आणि महेश पाटलांना गर्भलिंग निदान चाचणी करताना रंगेहात पकडलं। पोलिसांनी 4घांना केली अटक। एलसीबी आरोग्य विभाग एनजीओ कडून कारवाई। जळगावमध्ये घटस्फोटित महिलेवरती लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार, तर आयटीबीपीच्या जवानांना अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप। पुण्याच्या राजगुरुनगर या ठिकाणच्या वर्दळीच्या ठिकाणी एसटी बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली। बसमधील प्रवाशांनीच खाली उतरून बंद पडलेली एसटी ही ढकलली। परभणी मानवत महामार्गावरती आयशर आणि कारचा भीषण अपघात झाला। अपघातात कारमधील 2घांचा मृत्यू। आयशरमधील 1 जण गंभीर असल्याची माहिती। मानवत रोडवरच्या कोल्हापाटी या ठिकाणी झाला अपघात। बीडमध्ये शेतीच्या वादातून काका आणि चुलत भावावर हल्ला। पुतण्यानं तलवारीनं काकाची बोटं छाटली। बीडच्या रुई शहाजानपूर या गावातली ही 24 जूनला घडलेली घटना। रात्री उशिरा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल। महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त गट शेतीला प्रोत्साहन। नाशिक जिल्ह्यामध्ये 1200 तर येवला या ठिकाणी 123 गटांची सामूहिक शेती करत कृषी दिन करण्यात आला साजरा।